सध्या सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होती। ती म्हणजे पेटीएम बंद पडणार, पेटीएम बंद पडणार आणि पेटीएम मध्ये जे पैसे आहेत मग त्याचं काय होणार। आता पेटीएम बाबत या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत्यात। मग खरंच यामधून काळजी करण्यासारखं काही आहे का आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे आपण या आपल्या गावरान माहितीच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। सध्या सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होतीये, ती म्हणजे पेटीएम जे ॲप आहे ते बंद पडणार आहे। पण जर आपण पाहिलं तर पेटीएम हे जे ॲप आहे याचा वापर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे। जर आपण मागच्या काही काळामध्ये बघितलं तर पेटीएम करो ही जाहिरात आपल्याला टीव्ही चॅनलवर सगळीकडे मोठ्या प्रमाणात दिसत होती। म्हणूनच भारतामधल्या अनेक लोकांनी पेटीएम वापरायला सुरुवात केली। पण हे जे पेटीएम आहे ते यूपीआयचं एक गेटवे माध्यम आहे। पेटीएमच्या माध्यमातून आपण अनेकांना पैसे पाठवत होतो, पैसे घेत होतो, असा ट्रान्झॅक्शन आपण पेटीएमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करत होतो। पण मात्र आता बँकांची जी सगळ्यात मोठी बँक आहे भारतीय रिझर्व्ह बँक, याच बँकेनं पेटीएमला धक्का दिलाय आणि पेटीएमला काही नियम आणि अटी घालून दिली आहेत। त्यामुळेच पेटीएममध्ये असणारं जे आपलं ट्रान्झॅक्शन आहे, जे अकाउंट आहे आणि त्यामध्ये असणारं जे बॅलन्स आहे हे लवकरात लवकर आपल्याला काढून घ्यावा लागणार आहे, म्हणजे ते बंद पडणार आहे असंच आपल्याला एकंदरीत म्हणावं लागेल। पण त्या अगोदर आपल्याला पाहावं लागेल की नेमकं आरबीआयने पेटीएमला काय सांगितलं आहे। जर आपण पाहिलं तर 11 मार्च 2022ला पेटीएमला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून एक नोटीस देण्यात आली होती आणि त्या नोटिसीमध्ये पेटीएमचं ऑडिट करण्यात आलं होतं आपल्या सोप्या भाषेमध्ये। आता पेटीएमचं ऑडिट करण्यात आलं कारण की भारतामध्ये जे बँकिंग व्यवस्था चालते, जे बँकिंग क्षेत्र आहे त्याच्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेचं लक्ष असतं आणि पेटीएमनं काय केलं, त्याचं जे गेटवे होता ते वापरता स्वतःचीच पेटीएम बँक म्हणून त्यामध्ये लॉन्च केलं आणि त्या माध्यमातून ते कोणाला कर्ज द्यायचे, त्याच्यावर व्याज द्यायचे आणि लोक त्या बँकेच्या अकाउंटमध्ये स्वतःचे पैसे सुद्धा ठेवायचे आणि त्याच्यावर त्यांना कर्ज सुद्धा मिळायचं। याच पेटीएम बँकेचं एटीएम कार्ड सुद्धा मिळायचं। म्हणजे भारतामध्ये पेटीएमची कुठेही शाखा नसताना, कुठेही बँक नसताना ऑनलाईन पद्धतीनं पेटीएमची बँक चालायची। म्हणूनच भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएमचं ऑडिट केलं आणि त्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेला त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या। म्हणूनच 11 मार्च 2022ला रिझर्व्ह बँकेकडून पेटीएमला नोटीस बजावण्यात आली, त्याचं ऑडिट करण्यात आलं आणि त्यामध्ये असं आढळून आलं की हे पेटीएम जे आहे ते या बँकेच्या नियमांचं उल्लंघन करतंय। म्हणून त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही यापुढे पेटीएममध्ये नवीन ग्राहक जे आहेत ते जोडू शकणार नाही, त्यामध्ये दुरुस्त्या करावा आणि त्याच्यावर अहवाल सादर करावा। पण मात्र पेटीएमनं त्यावर कुठलंही उत्तर दिलेलं नाही। म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतलाय आणि जे पेटीएमचं बँकिंग आहे ते त्याच्यावर होल्ड केलंय। त्यामध्ये असणारी जी रक्कम आहे ती रक्कम लवकरात लवकर काढून घ्यावी, 29 फेब्रुवारीपर्यंत तारीख दिलेली आहे। आता बँकेमध्ये पेटीएमचं जे ॲप आहे त्याच्यामध्ये स्वतः तुम्ही बँक अकाउंट सेव्ह केलं असेल, त्याच्यामध्ये तुमचे पैसे असतील तर ते पैसे त्याच्यामध्ये ॲड करता येणार नाहीत 29 फेब्रुवारी नंतर। पण मात्र त्यामध्ये जे असणारे पैसे आहेत ते मात्र काढता येणार आहेत, फक्त त्याच्यामध्ये घेता येणार नाहीत। आणि त्याच्यासोबत दुसरं एक असं आहे की ज्यांनी पेटीएम बँकेचा वापर करून फास्टॅग असेल, इतर कुठल्या सुविधा असतील, म्हणजे पेटीएम बँक जी आहे त्याच्यामध्ये असणारा जो पैसा आहे त्यामध्ये 29 फेब्रुवारी नंतर पैसे घेता येणार नाहीत। पण मात्र 15 मार्चपर्यंत ते पैसे काढता येणार आहेत असं सुद्धा भारतीय रिझर्व्ह बँकेनं सांगितलेलं आहे। त्यामुळं पेटीएम सोबत जर तुम्ही तुमचे दुसरे बँक अकाउंट लिंक केलेले असतील किंवा त्यामध्ये लिंक असतील आणि तुम्ही फक्त पेटीएमचा वापर एक गेटवे म्हणून करत असतात, म्हणजे जसं आपण गुगल पेचा वापर करतो, फोन पेचा वापर करतो आणि आपले काही जे बँक अकाउंट आहेत ते त्याच्यामध्ये लिंक केलेले असतात, ॲड केलेले असतात,
आपण फक्त एक गेटवे म्हणून त्याचा वापर करतो आणि त्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला ट्रान्झॅक्शन करतो। जर तुम्ही असं करत असाल पेटीएमच्या माध्यमातून तर मात्र काहीही काळजी करण्यासारखं नाही। पण मात्र पेटीएममध्ये जर तुमचं बँक अकाउंट असेल पेटीएमचं आणि त्या बँक अकाउंटमध्ये तुमची रक्कम असेल तर नक्कीच ती रक्कम तुम्ही आता काढू शकता, पण मात्र 29 फेब्रुवारी नंतर त्यामध्ये स्वीकारू शकत नाही। जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये अनेक दुकानं आहेत, शॉप आहेत किंवा कोणी आहे त्यामध्ये तुम्हाला पेटीएमचे जे लावलेले बोर्ड दिसतील आणि त्यामध्ये ते समोरच्या व्यक्तीकडून रक्कम स्वीकारू शकतात। मग ते गुगल पेहून करू द्या, फोन पेहून करू द्या, कुठल्या मार्गाने करू द्या, ती रक्कम त्यांच्या त्या पेटीएमच्या बँकेमध्ये जमा होत असते, कारण की ते एक बिझनेस अकाउंट असतं। पण मात्र आता तसं करता येणार नाही आणि त्यामुळंच 29 फेब्रुवारी ही शेवटची तारीख दिलेली आहे। त्या अगोदरच सगळं ट्रान्झॅक्शन काढून घ्यावं किंवा त्यानंतरही ट्रान्झॅक्शन काढता येईल, पण मात्र ट्रान्झॅक्शन स्वीकारता येणार नाही असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे। पण जर आपण पाहिलं तर पेटीएमचा वापर सध्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातोय, त्यामुळं काळजी करण्यासारखं काही नाही। अजून पुढचे भरपूर दिवस आहेत, पण मात्र ट्रान्झॅक्शन करताना या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं सुद्धा आवश्यक आहे। जर तुमच्याकडे पेटीएम बँक अकाउंट असेल तर त्यामधली जी रक्कम आहे ती लवकरात लवकर काढून घ्यावी किंवा ती तुम्ही इतरत्र ट्रान्सफर सुद्धा करू शकता, अशी माहिती आपल्याला या सगळ्या माध्यमातून मिळते। अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याच्यावर सुद्धा आपण सविस्तर उत्तर देऊ। धन्यवाद।